Hello, dear pharmacy students. I am Dr. Machindra Bochre. Welcome you all in the ANA Pharmacy class. Pharmacy students have common questions. फक्त स्टुडंटच नाही तर पॅरेंटला पण हा प्रश्न पडलेला असतो की नेमकं हे जीपॅट आणि नायपर काय आहे. So this video is about that only. GPAT is Graduate Pharmacy Aptitude Test. So when I say Graduate Pharmacy Aptitude Test, so what do you mean by aptitude? Aptitude means thinking ability. 4 वर्षांचं बी फार्मसीचा सिलेबस कंप्लीट झाला त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल किती विचार करता येतो. हाऊ युअर थिंकिंग ॲबिलिटी इज डेव्हलप. व्हॉट इज युअर नॉलेज ऑफ ओव्हरऑल फार्मसी दॅट इज चेक्ड इन दिस एक्झाम. सो दॅट एक्झाम इज कॉल्ड ॲज जीपॅट. या एक्झाम बद्दल मी तुम्हाला सांगतो. पॅरेंट्सला पण बऱ्याचदा हा प्रश्न असतो, खूप वेळा आम्हाला विचारतात इकडे क्लासमध्ये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. ठीक है. सो इन दिस वीडियो वी विल डिस्कस. हम लोग सबसे पहले देखेंगे व्हाट इज दिस एग्जाम, नेमकं काय प्रकरण आहे. सो दिस इज एंट्रन्स फॉर एम फार्मसी, सोप्या भाषेमध्ये. सेकंड पॉइंट, व्हेन दिस एक्झाम शुड बी गिवन. You should give it in third year B pharmacy or final year B pharmacy. Next question, who conducts the exam? Actually, this exam is conducted by PCI. PCI is the apex body. It is Pharmacy Council of India. Who regulates? हे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आपल्याला लायसन्स देते फार्मसिस्टचं. हे आपलं फार्मसी एज्युकेशन रेग्युलेट करते. पीसीआय स्वतः एक्झाम घेत नाही, पण रेग्युलेटरी बॉडी पीसीआय आहे. त्यांच्यासाठी NBEMS कंडक्ट द एक्झाम. NBEMS काय आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगणार आहे. वाय दिस एक्झाम इज कंडक्टेड टू मेक द नॅशनल लेवल मेरिट लिस्ट. ही एक्झाम का घेतली जाते? ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे जीपॅट. तो नॅशनल लेवलचं मेरिट का बनवायचं? दे कॅनॉट गिव्ह यू ऍडमिशन बेस्ड ऑन सेमिस्टर मार्क्स. So there should be a common merit list. Different students come from different universities, so there should be a common merit list. Hence, one exam is required. So that is GPAT. Where it is conducted? This exam is conducted throughout India at various centers. And how it is conducted? This is computer based exam of 3 hours. सगळे पॉइंट आपण डिटेल मध्ये डिस्कस करूया वन बाय वन. नाव as you can see on my board, it is entrance of M pharmacy. एम फार्मसी 2 वर्षांचा कोर्स आहे. बी फार्मसी झाल्यावर जर मला एम फार्मला ऍडमिशन घ्यायचंय तर मी जीपॅट द्यायला पाहिजे, कारण त्याची मेरिट लिस्ट जीपॅटच्या स्कोरच्या बेसिसवर होते. इफ आय गेट गुड स्कोर आय विल गेट ऍडमिशन टू गुड इन्स्टिट्यूट. जिथे प्लेसमेंट चांगले होतात अशा इन्स्टिट्यूटला मला ऍडमिशन मिळतं. ओके. नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज द बेस्ट इन्स्टिट्यूट जिथे मी एम फार्म करायला पाहिजे इज नायपर. जर एम फार्म साठी सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट कोणती इंडियामध्ये? नायपर. अँड दॅट्स वाय नेम ऑफ अवर क्लास इज ANA. वेन आय से ANA, ANA, इट स्टँड्स फॉर अकॅडमी ऑफ नायपर ऍस्पायरंट. म्हणजे आपण जे टार्गेट ठेवतो ते एम फार्म साठी नायपरला जायचंय आपल्याला. ओके. नायपर बद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. मला आता असं सांगायचंय, नायपर साठी एक वेगळी एंट्रन्स एक्झाम असते कॉल्ड नायपर JEE, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. ही पण फायनल इयरच्या बीफॉर्म मध्ये देता येते. ही जर नायपर एक्झाम द्यायची असेल तर पहिला क्रायटेरिया आहे की तुम्ही जीपॅट क्वालिफाय करा. जी मुलं जीपॅट पास होतात तेच नायपरला जातात. जीपॅट जर क्वालिफाय नाही केलं आणि नायपर मध्ये खूप चांगला रँक आला तरी पण ऍडमिशन मिळणार नाही. तर इलिजिबिलिटी फॉर नायपर इज जीपॅट. आधी जीपॅट द्यायची, क्वालिफाय करायचं, मग नायपरला जायचं. ओके. क्वालिफाय काय असतं ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. आता ही जीपॅट एक्झाम तुम्ही काही सेकंड इयर मध्ये देऊ शकत नाही, थर्ड आणि फायनल इयर मध्ये देऊ शकता ऑफिशियली. याचा जो स्कोर असतो तो 2 वर्ष 3 वर्ष व्हॅलिड असतो. त्या वर्षी इन्फॉर्मेशन ब्रॉशर नीट वाचायचं आणि बघायचं किती वर्ष व्हॅलिडिटी आहे. व्हॅलिडिटीचा अर्थ काय? सपोज आय क्वालिफाईड इन इयर 2020. समजा मी 2020 मध्ये क्वालिफाय झालो तर मी त्या वर्षी ऍडमिशन घेऊ शकतो. त्याच्यानंतर मी 2021 मध्ये सेम स्कोरवर ऍडमिशन घेऊ शकतो आणि मी 2022 मध्ये पण ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे किती वर्ष माझा स्कोर चालला? 3 वर्ष माझा स्कोर चालला. त्याला म्हणायचं व्हॅलिडिटी ऑफ द स्कोर. मग मी जर थर्ड इयर मध्ये क्वालिफाय झालो, आम्ही क्लासमध्ये मुलांना सांगतो थर्ड इयर मध्ये क्वालिफाय करा, फायनल इयर मध्ये इम्प्रूव्ह करा. खूप मुलांना भीती असते, यू हैव फियर इन द माइंड. बहुत बच्चे डरते हैं, सर थर्ड ईयर में क्वालिफाई हुआ और फाइनल ईयर में नहीं हुआ तो कोई प्रॉब्लम नहीं है. वाई? बिकॉज योर बेस्ट स्कोर इज कंसिडर्ड इन एडमिशन प्रोसेस. थर्ड ईयर में ज्यादा मार्क्स आया, फाइनल ईयर में कम आया, जो ज्यादा मार्क्स है वही कंसिडर होगा. सो डरना नहीं है. थर्ड ईयर में भी एग्जाम देना चाहिए सो दैट यू विल गेट एक्सपीरियंस, यू विल स्टडी वेल. ओके. सो दैट इज द एलिजिबिलिटी ऑफ जीपॅट. कंडक्टिंग बॉडी इज NBEMS. हे NBE जे आहे, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन
फॉर मेडिकल सर्व्हिसेस. हे खूप जुनी संस्था आहे आणि ही संस्था MBBS झाल्यानंतर जे MD MS करतात डॉक्टर्स, त्यांच्या एंट्रन्स एक्झाम NBE घेते. आणि सेम बॉडी इज कंडक्टिंग दिस जीपॅट. ऍक्च्युली जीपॅटची हिस्ट्री अशी आहे, आधी ही एक्झाम नव्हती, आधी गेट फार्मसी अशी एक्झाम होती. गेट फार्मसी PY म्हणायचे त्याला. ओके, 2010 मध्ये जीपॅट नावाची परीक्षा चालू झाली. सी, नाम बदलता है एग्जाम का, बेसिक पॉइंट वही है, नॉलेज. जिसके पास नॉलेज है वो एग्जाम क्वालिफाई करता है, बस नाम बदल गए. 2010 से जीपैट जीपैट अभी तक चलते आ रहा है. गॉट इट. सो दैट इज conducted by NBE. But don't worry, syllabus is yours. NBE नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर मेडिकल सर्व्हिसेस. पण सिलेबस मेडिकलचा नाहीये, सिलेबस आपला फार्मसीचा आहे. आपण जे बी फार्म मध्ये शिकतो दॅट इज द सिलेबस. सी, दिस इज द पेपर पॅटर्न. हा तुमचा पेपर पैटर्न है. कंप्यूटर बेस्ड एग्जाम है, 3 घंटे का एग्जाम होगा. आपको सेक्शन में पेपर मिलेगा. आपके कंप्यूटर पे सेक्शन 1 ओपन होगा. सेक्शन 1 बोलेगा आपको केमिस्ट्री के बारे में. हाउ मेनी क्वेश्चंस? 38 क्वेश्चंस. 38 क्वेश्चन विचारणार तुम्हाला केमिस्ट्रीचे. सेक्शन 1 सबमिट करायचा, मगच सेक्शन 1 ओपन होतो, सेक्शन 2 ओपन होतो. पुढच्या सेक्शनला जायचं असेल तर आधी पहिला सेक्शन कंप्लीट करायचा. ओके, परत पहिल्या सेक्शनला येता येत नाही. एका क्वेश्चन वरून दुसऱ्या क्वेश्चनवर जाता येतं, पण त्याच सेक्शन मध्ये. ओके, पण सेक्शन टू सेक्शन पुढे मागे जाता येत नाही. एकदा सेक्शन क्लोज झाला की परत ओपन होत नाही, है ना. ये खासियत है एग्जाम का. सो फार्मास्युटिकल केमिस्ट्री 38 क्वेश्चन, दे आर सेइंग अलाइड सब्जेक्ट. मग आता फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये काय काय येतं? फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 1, POC 2, POC 3, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री. आय होप यू आर गेटिंग इट. मेडिसिनल केमिस्ट्री, ऑल दिस इज कन्सिडर्ड अलाइड सब्जेक्ट्स. मिळून 38 क्वेश्चन. फार्मास्युटिक्स अलाइड सब्जेक्ट. फिजिकल फार्मास्युटिक्स 1, फिजिकल फार्मास्युटिक्स 2, इंडस्ट्रियल फार्मास्युटिक्स, बायो फार्मास्युटिक्स, मायक्रोबायोलॉजी, हे सगळं याच्यामध्ये येतं. किती क्वेश्चन आहे? 38 क्वेश्चन. थर्ड सेक्शन फार्माकोग्नोसी, 10 questions. Okay, then pharmacology and allied subjects like anatomy, physiology, pathophysiology, pharmacology 1, 2, and 3, 28 questions. And other subjects, 11 questions like jurisprudence and all. Okay, so total questions become 125 and your marks are 500. So each question carries 4 marks. Clear? So marking scheme I am showing you now. Marking scheme मी तुम्हाला दाखवतो. करेक्ट आन्सर आलं 4 मार्क मिळतात. इनकरेक्ट आन्सर आलं 1 मार्क निगेटिव्ह. सो देर इज निगेटिव्ह मार्किंग. आणि तुम्ही स्किप करू शकता, कंपल्सरी नाही की अटेम्प्ट करायला पाहिजे. मी क्वेश्चन पेपर कसं सॉल्व्ह करायचं वेगळं सांगेल तुम्हाला. ओके, पण तुम्हाला जर अटेम्प्टच केला नाही तर काही नाही, नो निगेटिव्ह नो पॉझिटिव्ह, काही फरक पडत नाही. क्लिअर? आता तुम्ही विचाराल सर मेरिट कसं लागतं ते सांगा. हाऊ, व्हॉट इज द मेरिट ऑफ जीपॅट? सो सी, कट ऑफ किती आहे? 150 मार्क्स टू 200 मार्क्स, 220 मार्क्स. कट ऑफचा अर्थ काय? याच्यापेक्षा जास्त मार्क मला मिळाले तर मी क्वालिफाय झालो. हे कसं करतात? ही जी PCI आहे, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, यांना तुम्हाला स्कॉलरशिप द्यायची आहे. की कशासाठी द्यायची स्कॉलरशिप? फॉर M.Pharm. का बरं द्यायची? दे वॉन्ट टू मोटिवेट यू की चला M.Pharm करा, तुम्ही हायर डिग्री घ्या, है ना. इंडियामध्ये लोक जास्त शिकायला पाहिजे, बरोबर. फार्मसीमध्ये नॉलेजेबल क्राऊड तयार व्हायला पाहिजे इंडस्ट्रीसाठी, इंडस्ट्रीत काम करायला, रिसर्च करायला, है ना. मग तुम्हाला M.Pharm साठी मोटिवेशन काय? स्कॉलरशिप आहे. कोण देणार स्कॉलरशिप? PCI. कोणाला देणार? मेरिट पाहिजे. मग PCI म्हणणार 3,000 मुलांना आम्हाला स्कॉलरशिप द्यायची आहे. सो दे क्वालिफाय 3,000 स्टुडंट्स. तर पहिल्या 3,000 मुलांना जे मार्क पडतात ते झाले क्वालिफाय. गॉट इट? सो आय ऑलवेज से की तुम्हाला किती मार्क पडतात त्याच्यापेक्षा बाकीच्यांना किती पडतात हे पण मॅटर करतं. सो दिस इज नॉट जस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, इट इज कम्पॅरेटिव्ह एक्झाम. आणि जनरल जर विचार केला 2010 पासून 150 मार्क्स टू 200 मार्क्स, 220 मार्क्स हा कट ऑफचा रेंज आहे. आणि डिफिकल्टी लेवलनुसार तो बदलतो. टॉपर किती मार्कांचा असतो? जो ऑल इंडिया रँक 1 येतो जीपॅट मध्ये त्याचे मार्क अराउंड 350 असतात. दरवर्षी ते कमी जास्त होतात, बदलतात. ओके, अक्षय शिंदे वॉज ओव्हर ऑल इंडिया रँक 1 इन जीपॅट 21, त्याला वेगळे मार्क होते. सौरभ वाघ ऑल इंडिया रँक 3 2022 मध्ये त्याला वेगळे मार्क होते. आणि अली सय्यद 2023 मध्ये त्याला वेगळे मार्क होते. ओके, आणि या सगळ्यांनी जीपॅटचं ऍप्लिकेशन पण वेगळं वेगळं केलं. सी, ऑल ऑफ देम आर सक्सेसफुल, बरोबर. अक्षय शिंदे ICT मुंबईमध्ये M.Pharm ला गेला. सौरभ वाघ नायपर मध्ये गेला MBA, फार्मा MBA करण्यासाठी. आणि अली सय्यद फ्रॉम छत्रपती संभाजीनगर, ही वेंट फॉर नायपर हैदराबाद. तो नायपर हैदराबाद मध्ये गेला. गॉट इट? सी, सो
अप्लाय कसं करायचं रिझल्टला, ऍडमिशन कुठे घ्यायचं हा एक वेगळा मुद्दा आहे, पण तुमचा रँक चांगला आला तरच त्याचा विचार करता येतो. दैट्स वाई यू शुड प्रिपेयर वेल फॉर जीपैट. अभी जीपैट क्वालिफाई किया, जीपैट में पास हो गया, क्वालिफिकेशन आ गया, तो फर्स्ट टारगेट इज नाइपर, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च. नायपर के नायपरला टार्गेट करायला पाहिजे. हे जे नायपर्स आहेत दॅट इज द गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट इंस्टीट्यूट्स, एंड यू आर लकी यू हैव 7 नाइपर्स. हमारे टाइम पे एक ही नाइपर था तो सब लोग पूरा वो नाइपर में भीड़ हो जाता था, एंड ओनली 63 सीट्स. नाउ यू हैव 7 नाइपर्स, आपके पास 7 नाइपर्स है देखो. सी ऑल ओवर इंडिया, राइट, एंड अपकमिंग ऑल्सो. some more naipers are upcoming expected in Maharashtra also. Okay, so you see, सबसे पुराना नाइपर है मोहाली का, चंडीगढ़. ये सबसे पुराना नाइपर है, वेल एस्टेब्लिश्ड नाइपर. ठीक है. देन नाइपर अहमदाबाद गुजरात में, सेकंड नाइपर. आता ही रँकिंग नाही आहे नाइपरची, सगळे नाइपर चांगले आहेत, ही रँकिंग नाहीये, बरोबर. थर्ड नाइपर हैदराबाद. ओके. देन यू हैव वन मोर इन रायबरेली, रायबरेली में भी एक नाइपर है. ओके. देन यू हैव हाजीपूर बिहार मध्ये. बिहारचं नाव ऐकलं की लोक का घाबरतात मला माहिती नाही, पण चांगलं नाइपर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळीकडे रिसर्च चालतो, प्लेसमेंट चांगले होतात. हाजीपूर. ओके. देन वेस्ट बेंगॉल मध्ये कोलकात्याला आहे, कोलकाता. ठीक आहे. आणि आसाम मध्ये गुवाहाटीला आहे. आता गुवाहाटी आधी एवढं फेमस नव्हतं, आम्ही आमच्या स्टुडंटला 17 वर्षापासून सगळ्या नायपरला पाठवतोय, आणि हे सगळे नायपर्स चांगले आहेत आपले. तुम्ही कोणत्याही नायपरला जा, ॲना क्लासचे स्टुडंट्स तुम्हाला तिथे 100% सापडतील, आणि ते तुम्हाला मदतही करतील. आता गुवाहाटी फेमस झालं, काय झाडी काय डोंगर है ना, आधी लोकांना ते माहिती नव्हतं, बट ऑल दीज नाइपर्स आर गुड नाइपर्स. क्लियर. सो इसके लिए आपको एग्जाम देना पड़ेगा, नाइपर जेईई. क्वालिफाई जीपैट, नेक्स्ट टारगेट नाइपर के लिए प्रिपेयर करो. सो नाइपर जेई, दोनों का पैटर्न थोड़ा अलग है, सिलेबस में भी थोड़ा सा फर्क है. नाइपर में फार्मा का क्वेश्चंस पूछा जाता है, फार्मा क्वेश्चंस 150 एंड एप्टीट्यूड क्वेश्चंस 50. या दोन्हींची तयारी आपण करून घेतो, टोटल क्वेश्चंस 200. सो आय विल हायलाइट इट, मी त्याला हायलाइट करतो, यू यू चेक. नाइपर मध्ये क्वेश्चंस किती, 200. जीपैट मध्ये 125. वेळ बघा, नाइपर का पेपर 2 घंटे में सॉल्व करना है आपको, और जीपैट का पेपर 3 घंटे में सॉल्व करना है, राइट. सो नाइपर में स्पीड ज्यादा होना चाहिए. एमसीक्यू असतं, 4 ऑप्शंस आहेत, एक करेक्ट आला है ना, यू विल गेट हाफ मार्क, निगेटिव मार्किंग 25%. ओके. और फिर जीपैट का जैसे मेरिट लिस्ट आता है वैसे नाइपर का भी अलग से आता है, एंड बेस्ड ऑन मेरिट यू कॅन फिल द ऑप्शन फॉर्म अँड यू विल गेट ऍडमिटेड. त्याचं ऍडमिशन कुठे घ्यायचं, कोणत्या सब्जेक्टला जायचं, ते सगळं आम्ही तुम्हाला नंतर गायडन्स देतो सब्जेक्ट शिकवताना. इवन वेन आय टीच द सब्जेक्ट आय टेल यू की कोणत्या नाइपर मध्ये कशाचा रिसर्च चालतो ते. क्लिअर. सो हा झाला आता ओव्हरऑल एक्झाम पॅटर्न ऑफ जीपॅट अँड नाइपर. याचा अजून एक मोटिवेशन असं आहे, इफ यू क्वालिफाय दिस जीपॅट एक्झाम अँड नाइपर एक्झाम, दिस इज ऍडेड इन युअर सीव्ही. तुमच्या करिक्युलम विटेमध्ये हे ऍड होतं. तुम्ही जेव्हा बायोडेटा बनवता जॉबसाठी, त्याच्या इंडस्ट्रीमध्ये लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतात, that you are GPAT qualified, you are NIPER JEE qualified, and very important is stipend. ये एज में 21 साल के हो जाते हैं हम लोग जब बी फार्मेसी खत्म करते हैं, राइट, 21 और मोर. ये एज में पेरेंट्स से पैसा लेना थोड़ा सा हिचकिच होता है. इवन इफ यू आर वेल सेटल्ड एंड फाइनेंशियली गुड, still if you get stipend you feel good, you get that motivation. So I motivate all of you to try for NIPER exam, and first step to prepare for NIPER exam is GPAT. Okay, I hope you got the information. पॅरेंट्सला पण बऱ्यापैकी समजलं असेल, मी जेवढं सिंपल सांगता आलं तेवढं सिंपल सांगितलं. पर्पज हा होता की पॅरेंट्सलाही कळावं की ह्या 2 एक्झाम्स काय आहेत. ओके. इफ यू वॉन्ट सम मोर इन्फॉर्मेशन ऑन दिस देन प्लीज राईट इन द कमेंट. थँक्यू.